सोलापूर महानगरपालिकेच्या सन 2025-26 करता झालेल्या निवडणुकीमध्ये प्रभाग क्रमांक 4 मधून अनंत ज्ञानेश्वर जाधव यांनी भारतीय जनता पार्टीकडून निवडणूक लढवलेली होती। सदर निवडणुकीमध्ये ते विजयी देखील झाले होते। त्यांच्या विरुद्ध वंचित बहुजन आघाडी यांच्या वतीने धम्मपाल इंगळे यांनी निवडणूक लढवली होती। अनंत ज्ञानेश्वर जाधव यांनी निवडणूक नामनिर्देशन अर्ज भरताना त्यांची गुन्हेगारी पार्श्वभूमी लपवण्यासाठी त्यांच्यावर दाखल झालेला पुन्हा गंभीर गुन्हा, या प्रकरणात झालेली जन्मठेपेची शिक्षा व जवळपास 5 वर्ष त्या अनुषंगाने भोगलेला कारावास याबाबतची माहिती हेतू पुरस्सर लपवली असून नामनिर्देशन अर्जामध्ये त्याबाबतच्या कलमांमध्ये लागू नाही असे लिहिलेले आहे। अनंत जाधव यांना झालेली जन्मठेपेची शिक्षा ही उच्च न्यायालयातील अपीलमध्ये जरी रद्द झालेली असली तरी सदरची बाब नामनिर्देशन अर्जामध्ये नमूद करणे आवश्यक आहे, जेणेकरून मत देणाऱ्या नागरिकांना उमेदवाराची गुन्हेगारी पार्श्वभूमी माहिती होणे आवश्यक आहे। परंतु अनंत जाधव यांनी हेतू पुरस्सर सदर बाब लपवून प्रभाग क्रमांक 4च्या मतदारांची फसवणूक केली आहे। तसेच निवडणूक निर्णय अधिकारी यांची देखील फसवणूक केलेली आहे। पराभूत उमेदवार म्हणून धम्मपाल इंगळे व सामाजिक कार्यकर्ते तथा प्रभाग क्रमांक 4ब चे उमेदवार सुशील वंदपट्टे यांनी संयुक्त याचिका मुंबई उच्च न्यायालयाचे कोल्हापूर सर्किट बेंच येथे दाखल केली आहे। सध्या उच्च न्यायालयातील कामकाज उन्हाळी सुट्टीमुळे बंद असल्याने सुट्टीनंतर सदर याचिकेबद्दल सुनावणीची मागणी याचिकाकर्त्यांकडून करण्यात येणार आहे। नमस्कार, मी सीए सुशील चंदू बंदपट्टे। यंदा 2025-26 मध्ये महापालिकेच्या ज्या निवडणुका झाल्या त्यामध्ये मी प्रभाग क्रमांक 4 मधून निवडणूक लढवली होती आणि माझे सहकारी मित्र धम्मपाल इंगळे यांनी प्रभाग क्रमांक 4D मधून इलेक्शन लढवली होती अनंत ज्ञानेश्वर जाधव यांच्या विरोधात। तर महाराष्ट्र म्युनिसिपल कॉर्पोरेशन ऍक्टचा जो कायदा आहे ज्याच्या आधारे ही पूर्ण निवडणूक घेतली जाते, त्यामध्ये नामनिर्देशन पत्र भरण्यासाठीची नामनिर्देशन पत्र भरत असताना आपली गुन्हेगारी पार्श्वभूमी डिस्क्लोज करायला लागते, माहिती द्यावी लागते। सदरची माहिती अनंत ज्ञानेश्वर जाधव यांनी लपवली असून मतदारांची तसेच इलेक्शन कमिशनची सर्वांची फसवणूक केल्याप्रकरणी आम्ही सर्किट जे बेंच आहे कोल्हापूर येथे हायकोर्टाचं, त्या हायकोर्टामध्ये याचिका दाखल केलेली आहे। याचिकाकर्ते एक धम्मपाल इंगळे साहेब आणि याचिकाकर्ता 2 मी स्वतः सुशील बंदपट्टे यांच्या वतीनं हायकोर्टात ऍडव्होकेट अनंत वडगावकर हे कामकाज पाहत आहेत। धन्यवाद। सोलापूर शहरातील सुप्रसिद्ध हॉस्पिटल म्हणजे सेंट्रल मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटल मागील अनेक वर्षापासून सेवा बजावत आहे। 24 तास इमर्जन्सी सर्व्हिस, मॉडर्न टेक्नॉलॉजी, अनुभवी डॉक्टर्स तसेच अत्याधुनिक तंत्रज्ञान सुविधांनी सुसज्ज स्त्रीरोग प्रसूती विभाग, ऑर्थोपेडिक विभाग, मेडिकल विभाग आणि इतर एकमेव नाव म्हणजे सेंट्रल मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटल। पत्ता गणेशपेठ शॉपिंग सेंटर, मंगळवार बाजार, सोलापूर। ताज्या बातम्या पाहण्यासाठी प्राईम महाराष्ट्र न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा।